रेकॉर्डिंग सुरू करतो आपण. चालेल. अभिधम्म म्हणजे काय? अभिधम्म जर हा शब्द आपण ब्रेक केला, धम्म म्हणजे काय? बुद्धांची टीचिंग, बुद्धांची डॉक्ट्रिन, बुद्धांचं धम्म झाला. बुद्धांनी जी काही शिकवण आपल्याला दिली आहे ती झाला. पण त्याच्या समोर एक प्रिफिक्स लागलाय, अभि. अभि म्हणजे थोडासा ऍडव्हान्स, थोडासा स्पेशल वाला. मग हा अभिधम्म नेमकं कोणासाठी होता? तुमच्या माझ्यासाठी होता की नाही? ठीक आहे, मग आपण हे पण बघणार आहोत ओके लेक्चरच्या एंडिंग मध्ये की अभिधम्म हा थोडी हायर टीचिंग, जे परमत्त सच्च्यावरती पूर्ण जो अभिधम्म आहे त्याच्यावरती बुद्धांनी हा जो धम्म आधी कोणाला सांगितला? ठीक आहे, आपल्याला मनुष्याला नाही सांगितला. ठीक आहे, तर देवता लोकांना सांगितला. तर खूप छानशी कथा आपण बघत आहोत. कसं बुद्धांनी बुद्ध हे देवलोकामध्ये गेले, कसे गेलेत, मग तिकडनं कसे आलेत, आणि मग का आज ह्या दिवसाला आपण, ह्या पौर्णिमेला आपण अभिधम्म दिवस असं म्हणतो. अख्ख्या जगामध्ये, अख्ख्या बौद्ध राष्ट्रांमध्ये, खूप चांगल्या चांगल्या संस्थेमध्ये अभिधम्म दिवस खूप चांगल्या प्रकारे साजरा होत असतो. कुठे कुठे अभिधम्माचं पठण सुद्धा होत असतं, स्पेशली म्यानमार असो किंवा इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये अभिधम्माचं पठण सुद्धा होतं, सुत्तांचं पठण सुद्धा होतं. आज आपल्या परीने आपण या ठिकाणी धम्मदेसना आयोजित केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण अभिधम्म दिवस याला का म्हणतात हे आपण या ठिकाणी आज समजून घेऊ. ठीक आहे, आपण धम्मसंगायांच्या या परियत्ती क्लासमध्ये आम्ही साळुंके सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. माझा ज्ञानाचा स्रोत असेच साळुंके सर यांचं खूप खूप स्वागत ह्या आपल्या आजच्या धम्मदेसनामध्ये. त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि बरेच ठिकाणी त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत, बरेच ठिकाणी त्यांना बोलावणं येत राहते धम्मदेसनासाठी. आजचा दिवस तुम्ही राखीव करून ठेवा म्हणून मी त्यांना आधी सांगितलंय आणि म्हणून ते आपल्या ठिकाणी आलेले आहात. ठीक आहे, आम्ही माईक आता आपल्याकडे सोपवतोय. आपण आपल्या ह्या कार्यक्रमाची आजच्या धम्मदेसना देऊन आमच्या ज्ञानामध्ये भर पाडावी, आमच्या श्रद्धेमध्ये भर पाडावी आणि कशा प्रकारे हा धम्म आपल्याला निब्बाणापर्यंत घेऊन जाईल, कशा प्रकारे ही धम्मदेसना, हे धम्मश्रवण आपल्या सगळ्यांसाठी फलदायी असेल, महाफलदायी असेल, यासाठी आपण आम्हाला धम्मदेसना द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. सर. साधू 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 झाले असा पवित्र भिक्खू संघ, जो संघ भूतकाळात झाला, जो संघ भविष्यामध्ये उत्पन्न होणार आहे आणि जो संघ वर्तमानामध्ये या उच्चतम अवस्थेला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशा पवित्र या तिन्ही काळातील पवित्र संघाला मी श्रद्धेने नमन करतो. विशेष नमन युग प्रवर्तक भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आपल्या अनंत त्यागाचं आपण आमच्या कल्याणासाठी रात्रंदिवस, आमच्या कल्याणासाठी, आमच्या उद्धारासाठी स्वतःची जीवनाची पर्वा नाही केली, परिवाराची पर्वा नाही केली. असे आमचे उद्धारक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आपल्या उपकाराचं स्मरण करून आपण जो विश्वास आमच्यावर केला, जो आदर्श आम्हाला दिला, ज्या बुद्ध धम्म संघाची रक्षा करण्याची संधी आम्हाला दिली, अशा पवित्र धम्माची रक्षा करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि सोबत सोबत आपल्या परिवाराचा व समाजाचा उद्धार कसा होईल तो प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आजच्या या मंगलमय अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने, या अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेला हा पवित्र धम्म, ज्यांनी आषाढ पौर्णिमेला उपदेश केला आणि आपल्या पंचवर्गीय पूर्वी सोबत असणाऱ्या सहायक मित्रांना करुणा चित्ताने उपदेश दिला, असा पवित्र
धम्म धारण करून पूजनीय भदंत कोंडेन्नजी, वक्फ, भद्दीय, महानाम आणि अष्टपदी हे पाडी पाडीने प्रथम धम्म श्रवण करून आणि त्याचा साक्षात्कार करून विमल चित्त, निर्मल चित्त होऊन अनंत अवस्था प्राप्त करून पूजनीय बनते कोंडेन्नजी यांनी प्रथम अनंत अवस्था प्राप्त करून आडीपाडीने प्रत्येक व्यक्ती ह्या श्रोतापन्न आणि अनंत अवस्था प्राप्त करून धीरे धीरे पुढे निघाले. संघ वाढत गेला. यश येतात. यश सुद्धा भगवान बुद्धांच्या या पवित्र धम्माचा स्वाद घेतात, प्रवज्जित होतात, भिक्षू बनतात. त्यांचे चार सहाय्यक मित्र गवामपती, सुबाहू, पूर्णजीत आणि विमल कोंडेन्य हे सुद्धा संघामध्ये स्थान प्राप्त करतात. असे हे 10 पवित्र प्रवज्जित भिक्खू झाल्यानंतर यशचे आणखी 50 मित्र ते सुद्धा विचार करतात, अरे आपली ही चांगली चांगली मित्र भगवान बुद्धांच्या या धम्मामध्ये प्रवज्जित झाली. निश्चित ह्या धम्मामध्ये काहीतरी विशेष, काहीतरी उच्च आहे. अशा हेतूने ते सुद्धा भगवान बुद्धांचा धम्म श्रवण करून प्रवज्जित होतात. आणि प्रवज्जित झाल्यानंतर एकूण 61 भिक्खू भगवान बुद्ध प्रमुख आणि त्यांचे शिष्य असे 60 शिष्यगण एकूण एकत्र 61 असे अरहंत उच्च अवस्था प्राप्त करणारे शुद्ध झालेले, आपण म्हटला जातो इतिपिसो भगवा, पूर्वी झालेल्या इतिपिसो पूर्वी झालेल्या बुद्धांप्रमाणे हे सुद्धा भगवान आहेत. जसे ते भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोह होते, अशा प्रकारे यांनी सुद्धा राग द्वेष मोह भग्न केलेला आहे. अरहंग हे सुद्धा अनंत आहे. सम्मा संबुद्धो संपूर्ण ज्ञानी यांनी सुद्धा ज्ञान प्राप्त केलेलं आहे. विद्या चरण संपन्न आहे. अनेक प्रकारच्या संपदेने, ज्ञानाने, विद्यांनी संपन्न आहे. मग ते आपल्याला समजून घ्यावं लागेल त्या किती प्रकारची विद्या आहे, कशा प्रकारच्या विद्या आहेत. ह्या विद्यांना आपण निश्चित समजण्याचा प्रयत्न करू. सुगतो त्यांनी सुंदर गतीला प्राप्त केलेली आहे. सुंदर गती म्हणजे उच्च गती. सुंदर गती म्हणजे अतिसुंदर, त्यांची बरोबरी करणारा त्या संसारामध्ये दुसरा कोणी नाही. इतकी सुंदर गती त्यांनी प्राप्त केलेली आहे, साक्षात्कार केलेले आहे, त्याचा आनंद त्यांनी लुटलेला आहे. असं त्यांनी म्हटले नाही की मी ही गती प्राप्त केली, ही सुंदरता प्राप्त केली तर कोणी प्राप्त करू शकणार नाही, तुम्ही सुद्धा प्राप्त करू शकाल. अशी सुंदर गती त्यांनी प्राप्त केली. लोक विदू, संसारामध्ये किती प्रकारचे लोक आहेत, त्याचे जाणकार, त्याचा हिशोब ठेवणारे संसारामध्ये किती प्रकारचे लोक आहेत, त्याचे जाणकार, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. अनुत्तरो आणि बुद्ध संसारामध्ये असताना ही पृथ्वी, हा पूर्ण संसार, ही पृथ्वी बुद्धांच्या पलीकडे बुद्धांसमान दुसरासा बरोबरी करणारा महापुरुष जन्मास येत नाही. इतकी परिपूर्णता त्यांच्यामध्ये असते, इतकी परिशुद्धता त्यांच्यामध्ये असते, इतकं बल त्यांच्यामध्ये असतं, इतकी शक्ती त्यांच्यामध्ये असते, एवढी प्रज्ञा त्यांच्यामध्ये असते. ते अनेकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. म्हणून संसारामध्ये त्यांच्या पलीकडे दुसरा असा समान व्यक्ती जन्मास येत नाही. पृथ्वी जशी नाव इतक्याच वजनाला ती सांभाळू शकते, तेवढं वजन पुन्हा जर का आलं तर ते डुबून जाईल. अशा प्रकारे पृथ्वी बुद्धांच्या पलीकडे इतरांना सामावून घेत नाही. एकच बुद्ध असतात त्यावेळेस. पुरीच धम्म सारथी, राग द्वेष मोहामध्ये राहणाऱ्या सर्व मनुष्यांचं दमन. सारथ्याप्रमाणे एखादा घोडा चालक आपल्या रथाला चालवत असताना किती गतीने त्याला त्या घोड्याला चालवावं, किती गतीने त्याला कमी करावं, केव्हा त्याला थांबावं, कोणत्या
उजव्या हाताला घेऊन जावं, डाव्या हाताला घेऊन जावं, कोणत्या गतीने असा दमन करून त्या घोड्यांना वशमध्ये करतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध या संसारामध्ये आल्यानंतर या रागामध्ये, द्वेषामध्ये असणाऱ्या सर्व मनुष्यांचं धर्मरूपाने दमन करतात. त्यांना याच्यातून मुक्त करतात, त्यांना शुद्ध करतात. असं हे मार्ग त्यांना देतात. शुद्ध करण्याचा मार्ग त्यांना देतात. मनुष्यांना देतात असं नाहीये. सत्ता देव मनुष्यानं, मनुष्यांनाही मनुष्यांचे उद्धार करतात आणि देवतांचा सुद्धा उद्धार करतात. बुद्ध भगवती अशा प्रकारे भगवान बुद्धांमध्ये हे 9 प्रकारचे गुण आहेत. आता या 9 प्रकारच्या गुणांना वेगळे वेगळं चांगल्या पद्धतीने घेण्याचा आपण जर प्रयत्न केला तर खूप मोठी गोष्ट होऊन जाईल. तर आज ज्या निमित्ताने हा जो विषय आहे, या निमित्ताने आपण या विषयाच्या माध्यमातून आज बोलूया की भगवान बुद्धाला म्हणतात इतिपिसो पूर्वी झालेल्या बुद्धांप्रमाणे सुंदर गती, उत्तम गती आणि लोकविदू. लोकविदू म्हटल्यानंतर लोकांतराचं रहस्य जाणणारे. मग संसारामध्ये किती प्रकारचे लोक आहे हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. तर संसारामध्ये धावत्या अवस्थेमध्ये मी सांगतो मनुष्य हा मध्यम, त्याने केलेल्या पापाच्या माध्यमातून तो प्रेत लोकात जातो, असुर लोकात जातो, तीर्थक लोकात जातो आणि नरकाकडे जातो. नरकातून महानरकाकडे आणखी भिन्न 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 प्रकारे दुःखातून महादुःखाकडे पाप केलेला व्यक्ती ह्या 4 प्रकारच्या अधोकडे जातो, दुःखाकडे जातो. आणि पुण्य प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करतो, कल्याण मित्रांच्या संगतीमध्ये राहून पुण्यार्जन करतो, धर्मगुरूंच्या सानिध्यामध्ये राहून पुण्यार्जन करतो आणि त्यांच्या आदेशाचं पालन करतो. असा पवित्र पुण्य कर्म करणारा, शील आणि समाधीचा अभ्यास करणारा व्यक्ती प्रज्ञेची प्राप्ती जरी परिपूर्ण त्याला झाली नाही तरी या सत्कर्माच्या माध्यमातून गच्छन्तु देवतागता, तर तो देवतागतीला प्राप्त करतो. मग 6 प्रकारच्या आमच्यावर पुण्य प्राप्त करणारे व्यक्ती 6 प्रकारची देवता आहेत. त्या 6 प्रकारची देवता आहेत. त्या 6 प्रकारच्या देवतांच्या पुढे पुन्हा तो व्यक्ती या मनुष्यामध्ये शील समाधी प्रज्ञेमध्ये आणि ब्रह्मचर्यामध्ये एकदम सुंदर प्रकारे उच्च कोटीचं पवित्र असं पुण्य संचय करतो. असा व्यक्ती मृत्यूच्या नंतर त्याच्या कर्मागतीनुसार तो कधी देवता होतो, तर कधी इंद्र होतो, तर कधी ब्रह्मा होतो. ब्रह्मलोकामध्ये जन्म घेतो. ब्रह्मलोक सुद्धा 16 प्रकारचे आहेत. त्या ब्रह्मलोकामध्ये तो जन्म घेतो त्याच्या पुण्य कर्माच्या माध्यमातून आणि पुढे चालून पुन्हा तो असे सत्कर्म करतो आणि त्या सत्कर्माच्या माध्यमातून तो अरूप ब्रह्मलोकामध्ये जन्म घेतो. अरूप ब्रह्मलोक हे 4 प्रकारचे. त्या 4 प्रकारच्या अरूप ब्रह्मलोकामध्ये उद्धक रामपुत्र आणि आलार कालामजी म्हणून बुद्धांना त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासली नाही. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे खालून जर का घेतलं तर नरक आहे, तीर्थक आहे, असुर आहे, प्रेत आहे, मनुष्य आहे, 6 प्रकारची देवता आहे, 16 प्रकारची ब्रह्मलोक आहे आणि 4 प्रकारची अरूप ब्रह्मलोक. अशा 31 प्रकारचा असा हा संघ आहे. अशा प्रकारचे हे लोक आहे. हे लोक कशा प्रकारे त्यांचं शरीर आहे, कशा प्रकारचे त्यांची हाईट आहे, कशा प्रकारे त्यांचं खानपान आहे, कसं वागणं आहे, याचे जाणकार भिन्न भिन्न प्रकारच्या लोक आणि लोकांतराच्या रहस्याला जाणणारे भगवान बुद्ध. तर आजच्या या मंगलमय दिवशी या अश्विन पौर्णिमेच्या माध्यमातून काय घडलेलं आहे आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. तर एका प्रसंगाला मी मोठ्या धावत्या अवस्थेमध्ये तुम्हाला सांगतोय. मोठ्या अवस्थेमध्ये एका सेटला आपण त्याच गोष्टीवर येऊ. एका सेटला एक मोठं पात्र, एक चंदनाचं पात्र मिळतं. त्याने ते लाकडाला चंदनाचं पात्र तयार केलेलं भिक्षा पात्र, कारण भिक्खू संघ आणि पवित्र जीवन जगणारे लोक होते आणि तो धार्मिक व्यक्ती होता. त्याने पात्र तयार केलं. आता पात्र कुणाला देऊ असं विचार करता शेवटी तो असा या विचाराच्या अंती असा विचार करतो की नेमकं या जगामध्ये, या भवतालामध्ये, या परिसरामध्ये, श्रावस्तेमध्ये भगवान बुद्धांचे 7 करोड जनता अशी पवित्र धम्म पालन करणारी होती. त्यामधनं 5 करोड
बुद्धांचे शिष्य होते आणि काही असे गणाचार्य होते. अजित केशकंबल, भारद्वाज, कात्यायन, संजय वेलाठीपुत्र, दिगंतनाथ पुत्र, असे अनेक प्रकारचे गणाचार्य होते. त्यांचाही आपला एक संघ होता. आता निगंटनाथ पुत्र नग्न असणारे म्हणजे महावीर, त्यांचा संघ किती मोठा आज दिसतो. तर अशा प्रकारे अशी मोठी मोठी गणाचार्य त्या ठिकाणी होते. त्यांची आपली परंपरा, त्यांची आपली मान्यता, आणि ते सुद्धा अशा प्रकारे म्हणायचे की आम्ही सुद्धा अनंत आहे, आम्ही सुद्धा शुद्ध आहे, आम्ही सुद्धा उच्च अवस्था प्राप्त केलेली आहे. तर ह्या ज्याने भिक्षा पात्र तयार केलं, आता हे पात्र कोणाला देऊ? तो श्रद्धावान बुद्ध धम्माकडे आहे, परंतु तो तो ह्या खोट्या नाट्या गोष्टीकडे थोडं लक्ष देतो आणि विचार करतो, मी या सर्वांची परीक्षा घेईल. त्याने एक मोठा बांबू, असा 7-8 उंच असा मोठा बांबू तयार केला आणि त्या बांबूमध्ये ते भिक्षापात्र टाकून दिलं आणि सर्व आचार्यांना, गणाचार्यांना, सर्व संस्थापकांना आणि त्यांच्या शिष्यांना सांगितलं की नेमकं मी अशा प्रकारे हे पात्र वर टांगलेलं आहे, तर तुम्हाला मी निमंत्रण देतो, तुम्ही यावं. आपल्या रिद्धी बलाने, आपल्या शक्ती बलाने, आपल्या धर्म बलाने ते पात्र वर जावं आणि घेऊन यावं. तर अशा प्रकारे निमंत्रण दिल्यानंतर जे समर्थ लोक होती, जी समर्थ लोक होती, अशी लोकांची मान्यता होती, असा भ्रम लोकांमध्ये त्यांनी केलेला होता. असं खोटं बोलून ते आधार घेऊन लोकांमध्ये मान सन्मान घेत होती. आता त्यांची परीक्षाची घडी आली, तर नेमकं त्यांनी आलं पाहिजे ना. खूप विनंती केली, अनेकांना सांगणं, परंतु येतात, म्हणतात नाही नाही आम्ही असं आजारी आहे, आम्हाला त्रास आहे, अनेक प्रकारचे कारण सांगून कोणीही शुद्ध नव्हता, कोणीही समर्थ नव्हता, कोणी बलवान नव्हता किंवा रिद्धी संपन्न नसल्यामुळे कोणीही प्रयत्न करू शकला नाही. तर शेवटी म्हणते धर्मसेनापती महामोगल्यांजी आणि पिलिंद, त्यांना पिंडोल भारद्वाज, असे हे दोघही भिक्षू एका व्यक्तीकडनं ऐकतात का बघा, हे जेवढेही लोक आहे, ही जे श्रमण आहे, ही सर्व असेच खोटं बोलणारी आहे. सर्व म्हणतात आम्ही अनंत, सर्व म्हणतात आम्ही शुद्ध आहे, परंतु ते पात्र कोणी काढण्याचा प्रयत्न करत नाहीये. हे चिंतन चाललेलं आहे, भिक्षूंनी ऐकलेलं आहे. बघा, पिंडोल भारद्वाज म्हणते महामोगल्यांजी यांना विनंती करतात का हे बुद्ध शासनासमोर असं हे चिंतन चाललेलं हे बरं नाहीये. बुद्ध असताना, धम्म असताना, संघ असताना, पण आयुष्यमान पूज्य म्हणते मोगल्यांजी तुम्ही जावं. ते मोठे असल्यामुळे मोगल्यांजी त्यांना म्हणतात तुम्ही जावं. तर अशा प्रकारे म्हणते पिंडोल भारद्वाज आपल्या शक्तिबलाने, आपल्या या पवित्र रिद्धी सिद्धीने, चमत्काराने, बघा हा चमत्कार या ठिकाणी समोर येतो. चमत्काराच्या माध्यमातून, रिद्धी बलाच्या माध्यमातून, समाधीद्वारे प्राप्त केलेल्या त्या शक्तीच्या माध्यमातून जातात आणि सर्व लोकांच्या समोर असे भ्रमण करतात. सर्व लोक जयकार करतात, कारण तो प्रसंग, त्याच्या आधी एक प्रसंग होतात. लोक भयभीत झालेले, लोक एकत्र झालेले, म्हणून भरपूर गर्दी त्या ठिकाणी एकत्र होते आणि म्हणते गोल चक्कर मारतात, फिरतात, वर जातात, खाली येतात, अनेक प्रकारे चमत्कार दाखवतात आणि शेवटी ते पात्र घेऊन खाली उतरतात त्या सेठच्या जवळ. सेठला मोठा आनंद होतो, ते पात्र त्यांना पात्र भरून देण्यात येतं. बनते महामोगल्यांजी आणि बनते पिंडोल भारद्वाज हे दोघही प्रसन्न चित्ताने पुढे पुढे निघतात आणि श्रद्धा संपन्न उपासक एकत्र होऊन आणि लहान लहान मुलं एकत्र होऊन अशी जय घोष करतात. बुद्ध धम्म संघाचा जय घोष करत असताना, ओरडत असताना, आनंद विजय प्राप्त झाल्यासारखं अशा प्रकारे मानत असताना, उच्चारण करत असताना, मोठमोठ्याने ओरडत असताना, भंतेच्या मागे 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 जाताना ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते, धर्मराजा भगवान बुद्ध होते, हे शब्द ऐकले. बनते आनंद यांना म्हणतात, अरे आनंद, हा गोंगड कसला, हा आवाज कसला, जसं माशांचा बाजार. तर एक शब्द बोलल्यानंतर सुद्धा बनते आनंद समजून जातात. बनते आनंद जी बाहेर जातात. मोगल्यांजी आणि पिंडोल भारद्वाज हे आलेले आहे. ती घटना त्यांना विचारलेली आहे. काही जनता, काही लोक, काही मुलं अशी एकत्र असल्यामुळे हा संपूर्ण गोंगाट पाहिल्यानंतर, विचारपूस केल्यानंतर
नम्रपणे भगवान बुद्धांजवळ येतात, भगवान बुद्धांना सांगतात. भगवान बुद्ध आदेश करतात, आनंद सर्व भिक्खूंना एकत्र व्हायला सांगा. सर्व भिक्खू एकत्र होतात आणि त्या भिक्खू संघाच्या समोर पिंडोल भारद्वाज यांना विचारण्यात येतं, का भिक्खू तुम्ही खरंच असंच केलं का? आपल्या रिद्धिबलाचा वापर करून ते पात्र वर जाऊन तुम्ही खाली आणलं? हो म्हणते भगवान, मी असंच केलं. भगवान म्हणतात, अरे अडाणी माणसा, हे बरं नाही केलं. भगवान बुद्ध ते पात्राला घेतात आणि काही म्हणते आनंद यांना देतात, याचे तुकडे तुकडे करून टाका आणि प्रत्येक भिक्खूला वाटून द्या, याच्यामध्ये मंजन ठेवतील. त्याचे तुकडे करण्यात आलेले आणि सर्व भिक्खू संघांना भगवान बुद्ध त्या 250 आधी 250 नियम होते, परंतु परिनिर्वाणाच्या आधी आदेश दिला आणि काही नियम काढण्यात आले, म्हणून 227 शील झाले. तर भगवंतांनी त्यावेळेस सांगितलं का भिक्षूंनो, आजच्या नंतर अशा या छोट्याशा निमित्ताने, छोट्याशा कारणाने कोणताही व्यक्ती भिक्षू चमत्कार दाखवणार नाही. तर चमत्कार दाखवणार नाही म्हणून ती परंपरा पुढे पुढे चालत गेली, याचा अर्थ चमत्कार झाला नाही अशातली गोष्ट नाहीये. परंतु भिक्खूंना चमत्कार करू नये काही लाभ सत्काराच्या माध्यमातून, कारण भगवान बुद्धांची दूरदृष्टी का अशा प्रकारच्या शील पालन करून, ध्यान करून, प्रज्ञेची प्राप्ती करून, रिद्धी प्राप्त करून समर्थ असणारा रिद्धी संपन्न भिक्खू आज आहे, परंतु भविष्यामध्ये शीलापासून रहित असणारा, काया वाचाने अशुद्ध असणारा, अंगावर चिवर घालून दुष्कर्म करणारा, असा मोठ्या प्रमाणामध्ये असे लोक दिसतील ज्यांच्या अंगावर पित्र वस्त्र आहे, परंतु कर्म चांगले नाही, वाणी चांगली नाही, मन शुद्ध नाही. तर ज्यांची वाणी चांगली नाही, ज्यांचं काया चांगली नाही, ज्यांचं मन चांगलं नाही, त्यांना ध्यान कसं लागेल? त्यांना ध्यान नसल्यामुळे त्यांना समाधीतनं विपश्यनेतनं ते विशेष प्रकारच्या ज्ञानाला, प्रज्ञेला कसे प्राप्त करतील? या बलांना, या शक्तींना, या रिद्धींना तो कसा प्राप्त करेल? म्हणून या मागच्या काळापैकी आज वर्तमानामध्ये असा पवित्र रिद्धी संपन्न व्यक्ती दिसत नाही. म्हणून अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे आणि भविष्यामध्ये याचं प्रमाण खूप कमी असेल असं नाहीये का? नाहीये, परंतु याचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे लोक अनेक प्रकारची शंका करतात आणि त्यांना विश्वास झालेला आहे की बुद्धांच्या धर्मामध्ये चमत्कार नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध आदेश करतात, तो नियम त्या ठिकाणी तयार होतो. देशाचा राजा बिंबिसार, मगश्रेणीय राजा बिंबिसार भगवान बुद्धांजवळ जातो, नतमस्तक होतो आणि विचारतो, भगवंत तुम्ही अशा प्रकारे भिक्खूंना चमत्कार करण्यापासून वंचित केलं तुम्ही का भगवान? तुम्ही असा आदेश केला? म्हणे हो, मी असा आदेश केला. राजा बिंबिसार खूप धार्मिक आहे, कारण असा आदेश केल्यामुळे इतर जे आपले गणाचार्य आहेत त्या संघाला मोठा आनंद झाला, कारण या चमत्काराच्या माध्यमातून भिक्खू संघाचं पूजन होत होतं, मान सन्मान होतो, लाभ सत्कार मिळत होता. आता चमत्कार न दाखवल्यामुळे यांचा लाभ सत्कार कमी होईल, आपला मान सन्मान मोठा होईल. अशा प्रकारे ही लोक असं चिंतन करू लागले. म्हणून राजा बिंबिसार त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंत तर म्हणे, मग आता हा चमत्कार यांना हे दाखवणार नाही, मग का हा चमत्कार तुम्ही दाखवाल? एक उलट प्रश्न केला, मग तुम्ही दाखवाल? हो म्हणे, मी दाखवेल. म्हणे, भगवान हे कसं? तुम्ही आपल्या शिष्यांना चमत्कार दाखवण्याची बंदी आणता, त्यांना चमत्कार दाखवणे म्हणून असा आदेश करतात आणि तुम्ही चमत्कार दाखवण्यासाठी सांगतात. भगवान बुद्ध म्हणतात, राजन, तुमचं हे राज्य आहे कुठपर्यंत आहे? म्हणते, माझ्या या 3 का 300 ह्या योजनेपर्यंत माझं राज्य आहे. तर या राज्यामध्ये जो बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये जो आंब्याचा वृक्ष आहे त्याचे मालक तुम्ही आहे ना? म्हणे हो. जर एखाद्या परक्या व्यक्तीने यावा चोरी करावी तर तुम्ही काय कराल? तो म्हणे, मी त्याला दंड देईल. आणि ते आंबे जर का तुम्ही स्वतः तोडलेत आणि खाल्लेत तर मग मला कोण दंड देईल? मी राजा आहे. तर राजन, अशाच प्रकारे हे 10 सहस्त्र लोक धातूमध्ये भगवान बुद्धांचा आदेश चालतो, म्हणून मी चमत्कार दाखवू शकतो. तर भगवान कुठे दाखवाल? बिंबिसार म्हणतात, कुठे दाखवाल? भगवान बुद्ध म्हणतात, श्रावस्तीमध्ये.
तर राजगिरीहून श्रावस्तीकडे भगवान बुद्ध धीरे 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 निघत असताना आणि कशावर तर म्हणे आंब्याच्या झाडावर. तर हे निघंटनाथ पुत्राचे जनधर्मीय लोक चमत्कार दाखवण्याने विविध प्रकारचे लोक बुद्धांकडे आकर्षित होतील. म्हणे बुद्ध पुढे पुढे जाताना ते लोक सुद्धा मागे मागे जाताना त्या आंब्याच्या झाडांना तोडत ते पुढे निघत आणि त्या ठिकाणी ते सुद्धा चमत्कार दाखवतील अशा प्रकारे लोकांना सांगत होते. आणि त्या ठिकाणी आम्ही एक दुसऱ्यांना प्रदर्शनाचं दाखवू असं खोटं प्रदर्शन करण्यासाठी, लोकांना आकर्षित करण्यासाठी असा खोटा आधार सुद्धा त्या लोकांनी घेत घेत शेवटी श्रावस्तीपर्यंत पोहोचले. तिकडे राजा प्रसेनजित, श्रावस्तीचा राजा प्रसेनजित, त्या उद्यानामध्ये एक माळी आहे. त्या झाडाच्या पत्तींच्या मागे असा आंबा लपलेला आहे. तो पिवळा भगवान बुद्धांसाठी इतका परिपूर्ण, इतका गोड आणि इतका मोठा असा आंबा लपलेला आहे. तो आंबा त्याला मिळतो आणि तो मोठा प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यानंतर आता मी राजाला देईल. परंतु मार्गाने येत असताना त्याला भगवान बुद्ध दिसतात. मोठा प्रसन्न होतो. म्हणतो मी ज्या वेळेस माझ्याकडे वस्तू असते त्या वेळेस मला दान करण्यासाठी कोणी भिक्खू दिसत नाही, भगवान दिसत नाही. आणि ज्यावेळेस भगवान दिसतात, भिक्खू दिसतात, माझ्या हाती काही नसतं. आज माझ्या हाती आंबा पण आहे आणि दान करण्याची मला संधी पण आहे. तर मी भगवंताला देतो म्हणून श्रद्धेने तो भगवंताला देतो. पण ते आनंद त्याला तयार करून देतात, सोडून देतात. भगवान बुद्ध ते खातात. भगवान बुद्ध आनंद बनतेला पाणी आणायला सांगतात. पण ते आनंद पाणी आणतात आणि तो आंबा खाल्ल्यानंतर कोय त्या गंड नावाच्या माडीला ज्याने आंबा दिलेला आहे त्याचं नाव गंड असतं. त्या व्यक्तीला ती कोय देऊन जमिनीमध्ये पुरण्यास सांगितली. त्याने ते गड्ड करून त्या जमिनीमध्ये टाकली. बनते आनंद यांनी पाणी आणलं आणि भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी हात धुतले. हात धुत असतानाच नेमकं 50 फुटाचा असा महावृक्ष आंब्याचा त्या ठिकाणी तयार होऊन जातो. आणि अशा प्रकारचा चमत्कार होत असल्यामुळे अनेक प्रकारची जनता याची प्रतीक्षा करत होती. अनेक प्रकारची जनता त्या ठिकाणी एकत्र होती. तर अशा प्रकारे महावृक्ष तयार झाला. भगवान बुद्ध आपल्या शक्तीने अशा प्रकारचा हा वृक्ष तयार करतात आणि त्या वृक्षाच्या वर जाऊन पालथी मारून असं झोपून एकाकडनं थंड पाणी, त्या थंड पाण्याच्या फुवाऱ्यांमध्ये काही लोक ज्याची इच्छा असेल त्याने ओलं व्हावं अशा त्या फुवाऱ्यामध्ये ते लोक आनंद लुटतात. इकडनं अग्नी, अशा प्रकारे अग्नी पाणी अंधारचा आणि अनेक प्रकारच्या रश्मी, 6 प्रकारच्या निळा, पिवळा, लाल, सफेद, केसरी अशा प्रकारे इष्टमन कलरच्या माध्यमातून रंगबेरंगी वातावरणामध्ये रिद्धी बलाने, शक्ती बलाने प्रसन्न चित्त करून भगवान बुद्ध तेथून शक्ती बलाने चमत्काराच्या माध्यमातून देवता लोकांमध्ये जातात. आता देवता लोकांमध्ये 6 प्रकारची जी देवता आहे त्या 6 प्रकारच्या देवता लोकांमध्ये ज्या ठिकाणी आपली माता असते त्या ठिकाणी जातात. आणि माता त्या ठिकाणी असल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राचं एक मोठं आसन असतं, खूप मोठं आसन असतं. आता भगवान बुद्ध मनुष्य आहे, भगवान बुद्ध छोटे, आसन मोठं. परंतु भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या आसनावर बसत असताना असं म्हटलं जात नाही की भगवान बुद्ध छोटे कमी पडले. तर इंद्राचं आसन गरम होतं. इंद्र स्वागत करतो भगवान आलेले म्हणून. इंद्र आपलं आसन सोडतो आणि विनम्रपणे त्या भगवान बुद्धांच्या समोर उभा असतो. ते इंद्रासहित अनेक प्रकारची देवता. आता तुम्हाला आपण विचार करू शकतो, ज्या भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्त करण्याच्या आधी 29 वर्ष घरामध्ये राहून बालपणामध्ये माता महामाया यांच्याद्वारे जन्मग्रहण करून 5व्या दिवशी नामकरण झाल्यानंतर मावशीच्या स्वाधीन केलं आणि 7व्या दिवशी माता महामायांचा मृत्यू होतो. प्रत्येक बुद्धांची मातेचा 7व्या दिवशी मृत्यू होतो, कारण ती योनी शुद्ध असली पाहिजे. नाही तर म्हटलं जाईल हे बुद्धांचे मेवणे आहेत, हे बुद्धांचे अमुक आहे, हे बुद्धांचे हे नातं आहे. ते योनी शुद्ध राहावी म्हणून
त्या मातेचा मृत्यू होतो आणि ती माता त्या देवता लोकांमध्ये जन्म घेते. म्हणून भगवान बुद्ध झाल्यानंतर करुणाचित्ताने अनेक लोकांचा उद्धार करतात. परंतु ते मातेचं काय, ज्या मातेने गर्भामध्ये 10 महिन्यापर्यंत ठेवलं आणि जन्म दिला, त्या मातेच्या उपकाराला स्मरण करून भगवान बुद्ध, कारण त्या मातेने सुद्धा पूर्वीच्या बुद्धाला ही मागणी केली होती, मला मृत्यूला चालेल परंतु माझ्या गर्भामध्ये भावी बुद्ध माझ्या गर्भामध्ये राहावा, बोधिसत्व माझ्या गर्भात राहावा आणि त्यांचा जन्म व्हावा, मी त्याची माता म्हणून मला गौरव प्राप्त व्हावा. हे पुण्य कर्माचंच फळ आहे. म्हणून ती माता त्या देवत लोकांमध्ये आहे. भगवान बुद्ध तेथे जातात आणि भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी विविध प्रकारचा धम्म सांगतात. परंतु विविध प्रकारचा धम्म सांगत असताना त्या ठिकाणी विशेष प्रकारचा धम्म जो आहे तो म्हटलं जातं अभिधम्म. खाली सूक्त स्फटिक, त्या सूत्रामध्ये कोणत्या वेळेस कुठे कोणत्या व्यक्तीला कसा उपदेश दिला तो प्रसंगामध्ये पण ते आनंद साक्षी असल्यामुळे म्हटलं जातं एवं मे सुतं एकं समयं भगवा सावतीयं भगवा वाराणसीयं भगवा राजग्रहे भगवान वैशालीयं. असं भिन्न भिन्न प्रकारच्या वातावरणामध्ये गावामध्ये त्या व्यक्तीला त्या निमित्ताने कोणता उपदेश दिला हा संग्रह करणारे भंते आनंदजी यांच्याद्वारे सुत्त विचारण्यात आले. म्हणून सुत्त पिटक तयार झाला आणि त्याच्यानंतर भिक्खूंचा कसा विनय आहे, भिक्खुणींचा कसा विनय आहे, उपासकांचा कसा विनय आहे, उपासिकांचा कसा विनय आहे, असा पूर्ण विनय धर्म बनते उपाली यांना विचारण्यात आला. हे दोघे संग्रहित करण्यात आले. परंतु अभिधम्म, या अभिधम्माचा उपदेश भगवान बुद्धांनी आपल्या मातासहित देवता आणि सर्व इंद्रसहित सर्व देवतांना हा अभिधम्म सांगितला. विशेष म्हणजे मनाचा धर्म काय आहे, मन आहे तर मनाचे खंड किती, त्या खंडामध्ये मन ज्याला चित्त म्हणतात तर किती प्रकारचे चेतन चित्त आहे, किती प्रकारचे अचेतन चित्त आहे. जसे 52 आणि 89 अशा प्रकारे ह्या 121 प्रकारचे ह्या चित्त कशा प्रकारे एक उत्पन्न झाल्यानंतर जसा राजा पुढे पुढे जातो तर राजाच्या मागे मागे त्याची रक्षक मंडळी त्याच्या मागे मागे जातात. अशा प्रकारे जो विषय उत्पन्न होतो चित्तामध्ये, जो विषय उत्पन्न होतो त्या विषयाला धरून अनेक प्रकारचे विषय त्या निमित्ताने त्या प्रसंगाला धरून उत्पन्न होतात. अशा प्रकारे चित्त आणि चित्त वृत्ती भिन्न प्रकारचे चित्त आणि त्याच्या वृत्ती त्याच्या अनेक प्रकारचे वेगळे भाग असे चेतन अचेतन चित्त जे आहे, अशा विविध प्रकारचा उच्च प्रतीचा धम्म हा अभिधम्म जो आहे हे मोठे पंडित भिक्षू जे आहे ते सांगू शकतील. सांगायचे तात्पर्य ग्रस्त असताना सुद्धा आपण आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा मोठा विषय आहे. तरी सुद्धा इतका सुंदर प्रकारे हा धम्म भगवान बुद्ध त्या देवतांना मातेला उपदेश केल्यानंतर इकडे जनता विचार करते भगवान बुद्ध कुठे आहे, भगवान बुद्ध कुठे गेले. तर मोगलायन म्हणते सारीपुत्र म्हणते हे आपल्या शक्तीपणाने त्यांच्या जवळ जातात, नमन करतात, वंदन करतात. तेथे काय धम्म सांगितला तेथून ऐकून म्हणते सारीपुत्रजी आपल्या भिक्खूंना खाली तो धम्म सांगत आहे. अशा प्रकारे तेथून माहिती होते भगवान जनता एकत्र होऊन विचार करते, आपलं दर्शन नाहीये, आपलं पूजन नाहीये, तर आपण केव्हा येणार. तर अशा प्रकारे तो संदेश देण्यात येतो. तेव्हा संदेश खाली जनतेला सांगण्यात येतो की म्हणते अश्विन पौर्णिमेला त्या ठिकाणी उतरतील. तर प्रत्येक बुद्धांच्या काळामध्ये त्याच ठिकाणी मातेला उपदेश करत असताना भगवान बुद्ध त्या देवता लोकांमध्ये जातात आणि 3 महिने त्या ठिकाणी वर्षावास करत असताना 3 महिने त्या ठिकाणी असतात. परंतु 3 महिने त्या ठिकाणी असताना सुद्धा या संपूर्ण 45 वर्षावासामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना माहिती नाही की भगवान बुद्धाने 1 वर्षावास देवता लोकांमध्ये केला. अनेक लोक भ्रमित काय आहे, प्रयत्नच करत नाही. बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या पुढे मिलिंद प्रश्न पठन करत नाही.
अनेक प्रकारचे धम्मपद, पहिला खंड, दुसरा खंड, तिसरा खंड, चौथा खंड, पाचवा खंड, 6 खंड, हे अनेक प्रकारचे खंड मी कित्येक 10-15 वर्षापूर्वीच याचं पठन केलं आणि शिष्य निर्माण करून ते शिष्य आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याच धम्मपदाला उच्च मानून त्याला धारण करून पवित्र जीवन जगण्याची संधी इतरांना आज देत आहे. तर मी माझ्या परीने निश्चित बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या पलीकडे पुढे गेलो. अनेक जातक कथा पठन करून, मिलिंद प्रश्न पठन करून, त्रिपिटक में सम्यक संबुद्ध पहिला, दुसरा, तिसरा खंड, धम्मपद अशा विविध प्रकारचं विहार सांभाळून अनेक स्वतः धम्माला चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न केला, इतरांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचा आनंद आज समाज लुटत आहे. काही मुलं घडलीत, त्या चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. मोठा आनंद होत आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध तेथून इंद्र आपल्या त्या भीष्मकर्माला एक देवता त्याच्याकडे जबाबदारी असते. तर ते 3 प्रकारच्या शिड्या तयार करतात, जमिनीमध्ये खोसल्या जातात, टाकल्या जातात. तुमच्या माझ्या बुद्धीच्या पलीकडे असं कसं होऊ शकतं? चिंतन करत बसाल, एका ठिकाणी थांबून जा. ही आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. तर नेमकं भगवान बुद्ध मध्ये असतात. एका श्रेणीला ब्रह्मा असतो, दुसऱ्या श्रेणीला इंद्र असतो आणि तिघही भगवान बुद्ध इंद्र सहित भगवान बुद्ध खाली उतरतात. आणि खाली उतरत असताना त्या ठिकाणी भिक्षू झालेल्या महाप्रजापती गौतमी आपल्या पूर्ण डोळ्यांनी त्या भगवान बुद्धाला वरून खाली उतरत असताना बघतात. नेमकं पहिलं दर्शन ती माता घेते, त्या भिक्षूने घेतात, त्या प्रजापती गौतमी. इतर लोकांनी त्या ठिकाणी त्या एका वेगळ्या देवीचे नाव, ज्या ठिकाणी भिक्षूने प्रजापती गौतमी विवाहात तेथे एक छोटस मंदिर तयार केलेलं आहे, एक वेगळे नाव त्यांना दिलेलं आहे. आणि तेथे जर का डोळ्यांच्या विकाराने युक्त असणारे लोक जर का त्या ठिकाणी गेले, नमन केलं, तर त्यांचे डोळे बरे होतात, अशा प्रकारे सांगण्यात येतं. कारण तेथून आपल्या शुद्ध डोळ्यांनी भगवान बुद्धांना आणि त्या देवता आणि ब्रह्मांना ती बघते. आणि तो पहिला असा प्रसंग असतो की पुण्यवान लोक खालून इतर देवतेला, ब्रह्माला, इंद्राला, बुद्धांना बघतात आणि देवता लोक त्या लोकांना बघतात. असा हा प्रसंग प्रत्येक बुद्धांच्या काळामध्ये हा प्रसंग जन्मास येतो. या प्रसंगाला बघण्यासाठी, बुद्धांच्या समकालीन जन्म घेण्यासाठी बुद्धांची म्हणजे बोधिसत्वांची माता, पिता, पत्नी, पुत्र, पहिला धम्म बुद्ध झाल्यानंतर पहिला धम्म श्रवण करणारे कोंडिन्य, धर्म सेनापती, सारीपुत्त, मोकल्यान असे अनेक प्रकारचे, पहिलं भोजन सुजाता, चुंद, शेवटचं भोजन, या विशेष प्रकारचा मान प्राप्त करणाऱ्या लोकांनी अशाच प्रकारे आधीच्या बुद्धांच्या समोर नतमस्तक होऊन या बुद्धांच्या समोर हे पद, हे मान, हा सन्मान मला प्राप्त व्हावा, अशी संधी माता महामायेने प्राप्त करून त्यांची मनोकामना पूर्ण झाली. आणि भगवान बुद्ध तेथून देवता लोकून संकेसा मध्ये उतरतात. आजही त्या ठिकाणी जर का तुम्ही जाल तर हिंदू लोक म्हणतात आमचे ब्रह्मा या ठिकाणी उतरलेले आहे, हे स्थान आमचं आहे. बौद्ध म्हणतात आमचे भगवान बुद्ध या ठिकाणी उतरलेले आहे. त्यांचा विवाद आजही त्या ठिकाणी चाललेला आहे. आजच्या धम्म देशनेमध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल, तुम्ही सदैव ऐकत आहात की ह्या 31 प्रकारच्या लोकांमध्ये उच्च गतीला, उच्च स्थानाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दीर्घकालापर्यंत जन्म घेऊन सुख प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला शील पालन करावं लागेल. आणि जर का तुम्हाला या जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त व्हायचं असेल, शील पालन करून ध्यान करावं लागेल, तरच जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून मुक्त होऊ शकाल. परंतु शील पालन न करता जर का जन्मांतरामध्ये सुख भोगायचं असेल, उच्च स्थान प्राप्त करायचं असेल, उच्च कुळामध्ये जन्म घ्यायचा असेल, उच्च लोकांमध्ये जन्म घ्यायचा असेल, तर तुम्हाला पवित्र शील पालन करून दान द्यावं लागेल आणि हे पवित्र कर्म करून आपल्या इच्छा पूर्ण करावं लागेल. परंतु शील पालन न करता, धर्म पालन न करता, दान न देता, माता पितांची उत्तम सेवा न करता, भिक्खूंची उत्तम सेवा न करता, परिवाराची उत्तम सेवा न करता, त्यांना त्रास देण्याचं जर का काम करून पंचशिलेच्या विरुद्ध जो व्यक्ती वागेल, तुम्ही धार्मिक लोक आहे,
तुम्ही सदाचारी लोक आहे, तुम्ही गुणवान लोक आहे, तुम्ही ह्या पुढच्या आपली प्रगती कशी होईल, उच्च गती कशी प्राप्त करता येईल, सुख कसं प्राप्त करता येईल, निर्वाण कसं प्राप्त करता येईल, बुद्धांना कसं बघता येईल, त्यांच्या समकालीन कसा जन्म घेता येईल, तुम्ही पवित्र कर्म कराल. परंतु हे पुण्य संचय झाल्यानंतर करुणाचित्ताने आपल्या परिवारातील असे काही इतर लोक आहे जे धार्मिक नाहीये, त्यांना धार्मिक करण्याचा प्रयत्न करा. जे शीलावर आधारित नाहीये, शील धारण करत नाही, त्यांना शीलवान करण्याचा प्रयत्न करा. आपल्याच परिवारामध्ये पती धार्मिक आहे तर पत्नी नाहीये, पत्नी धार्मिक आहे तर पती नाहीये, माता पिता आहे तर मुलं नाहीये, तर आपला परिवार शुद्ध रूपाने धार्मिक बनवण्याचा प्रयत्न करा. करुणाचित्ताने राग द्वेष मोहाला बळी पडू नका. आणि जमत असेल तर आपल्या शेजारापर्यंत जा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जा, आपल्या नातलगांपर्यंत जा. करुणा चित्ताने आपल्या कमाईचं काहीतरी भाग दान म्हणून, सेवा म्हणून तुम्ही जर देत राहाल तर याला पुण्य कर्म म्हणता येईल. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी हा प्रसंग खूप धावत्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगितला. तर सांगत असताना माझ्या काया वाचा मनाद्वारे काही दोष घडला असेल तर पवित्र बुद्ध धर्म संघ मला क्षमा करतील. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या समोर माझ्या काया वाचा मनाद्वारे काही दोष घडला असेल, तर सांगण्यामध्ये काही कमी जास्त झाले असेल तर आपण सुद्धा मला क्षमा करतील अशी अपेक्षा करून आज या धम्म संगायनाच्या माध्यमातून सुंदर प्रकारचा हा परिवार निर्माण झालेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, पुब्बेच कथ पुय्यता, पूर्वजन्माचं पुण्य संचित असणं आवश्यक आहे. तर थोडंफार तुमचं आहे. आणि भविष्यामध्ये जन्म घेण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी ज्या कल्याण मित्रांनी आपलं कल्याण केलं, ज्या गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्या गुरूंनी आपल्याला सहायता केली, ज्या लोकांनी आपल्यावर उपकार केला, ज्या लोकांनी आपल्याला मदत केली, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या ह्या वाईट परिस्थितीमध्ये आधार दिला, साथ दिला, तर त्या लोकांचा उपकार सदैव माना. कारण हे प्रगतीचे लक्षण आहे. कृतज्ञ भाव हा सदैव मनामध्ये ठेवा. एक कृतज्ञ भाव आणि दुसरा परोपकारची भावना, या दोन गोष्टी करून आपलं जीवन सुखमय करून घ्याल अशी अपेक्षा करून आजच्या या आषाढ पौर्णिमे ते वैशाख आपल्या अश्विन पौर्णिमा या पुण्यमय वातावरणामध्ये खूप पुण्य कमवणे याचा अर्थ असा नाही की याच्यानंतर पौर्णिमा संपल्या म्हणून कार्य संपलं नाही. सदैव 365 दिवस आपल्याला खूप पुण्यार्जन करायचं आहे. आजच्या प्रसंगी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. साधू 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 साध 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 सॅनिटायझर घेतलं काय? साधू साधू साधू. ओके, माझा आवाज येतोय? यस सर, आपका आवाज आ रहा है. ठीक आहे. साधू साधू साधू. आजच्या या धम्म दिल्याबद्दल आपण साळुंखे सरांचं खूप खूप धन्यवाद देतो. ऍक्च्युली हा विषय खूप मोठा होता, याला एका तासामध्ये आवरणं थोडस कठीणच आहे. आपण टायमाची एक लिमिट बघता जेवढं पॉसिबल आणि जितकं समजण्यासारखं आहे तितकं त्याने नक्कीच कव्हर केलेलं आहे. अभिधम्म, बुद्धांनी हा धम्म आधी सामान्य लोकांना नाही सांगितलं, ठीक आहे. तर बाबा हो, की जे चित्त चेतसिका रूप आणि निब्बाण याला चांगल्या प्रकारे समजू शकतील असा हा थोडा ऍडव्हान्स धम्म, हेवी धम्म आधी देवता लोकांना सांगण्यात आला, ठीक आहे. आणि मग तिकडनं आल्यानंतर मग इकडच्या लोकांना, ठीक आहे, जे आता मार्गफलावरती आरूढ आहेत किंवा त्यांची समजण्याची एक त्याला आपण म्हणूया की क्षमता त्यांनी डेव्हलप केलेली आहे, अशा लोकांना हा धम्म सांगण्यात आला, ठीक आहे. ओके, सो आजची धम्म दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा दरवाजा लावा मम्मी. कोणाला विचारायचे काही प्रश्न असतील, काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. मला कळत नाही का इथे माईक सुरू, तुम्ही दिसतायत तिथे, मी म्हटलं दरवाजा लावा तर
ठीक आहे. कोणाला काही विचारायचे प्रश्न वगैरे? मी नक्की प्रयत्न करेल काही आन्सर करायचं असेल तर. ठीक आहे, चालेल. सो आपण आजची मंगल मैत्री घेऊया. ठीक आहे, बरेच नवीन लोक आहेत. हा प्रश्न पुन्हा पुन्हा पण येऊ शकतो. हा बोल निवांशी. ठीक आहे, मग आज निवांशी मंगल मैत्री घेईल. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात, नाही तर ग्रुपमध्ये सुद्धा मेसेज टाकू शकतात. ठीक आहे. हॅलो, हो विचारायचा आहे आम्हाला प्रश्न. जी, येस मॅडम बोला. पप्पा हा हा ऍक्च्युली बोला. आमचं थोडं मिस झालं लहान मुलांमुळे मधला संवाद. असं विचारायचं आहे की बुद्ध जेव्हा उपदेश करत होते 33 श्लोक मध्ये, तेव्हा तोच उपदेश खाली कोण बनते रिपीट म्हणजे भिक्षू संघामध्ये तो रिपीट केला गेला होता का तेव्हा? की बुद्ध जेव्हा 33 मध्ये होते त्या सेम पिरियड मध्ये असं काही आहे का? मी एक रिव्हिजन. अच्छा, आणि माझ्या माहितीनुसार असं आहे की बुद्धाने तो धम्म खाली आल्यानंतर सारिपुत्तांना सांगितलं, आणि मग सारिपुत्तांनी त्याला अजून म्हणजे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून, कारण की सारिपुत्तांची ती क्वालिटी होती की ते धम्म शॉर्टकट मध्ये पण सांगायचे, म्हणजे संक्षिप्त मध्ये पण सांगायचे, आणि संक्षिप्त मध्ये सांगितलेला धम्म डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगायचे. ही सारिपुत्तांची क्वालिटी होती. त्यानंतर सारिपुत्तांना सांगितलं आणि मग सारिपुत्तांनी पुढे अभिधम्म सांगण्यास सुरू झाला. अशी एक कथा किंवा असा एक प्रसंग आपल्याला दिसतो. अजून डिटेल मध्ये बघावं लागेल, पण इतकं तर कन्फर्म आहे की बुद्धांनी सारिपुत्तांना सांगितलं आणि पुढे मग तो सामान्य लोकांना सांगण्यास सुरू झाला. असं. बरं, थँक्यू. ठीक आहे, चालेल. अजून कोणाला विचारायचं विचारू शकतात. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मग आपण काय करूया, आता आपण हा असा क्लास संपवूया, मंगल मैत्री घेऊया. ठीक आहे, चालेल. निवांशी सुरू करा. मंगल मैत्री. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळू, कोणालाही दुःख ना हो. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळू, कोणालाही दुःख ना हो. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळू, कोणालाही दुःख ना हो. साधू साधू साधू. साधू साधू साधू. नाही, वर्षावास आधीपासून सुरू होते. बुद्धांनी त्यांचे 6 वर्षावास केले, नंतर 7वा वर्षावास 7व्या फ्लोअरला केला, म्हणजे 33 मध्ये केला. ठीक आहे, 33 मध्ये गेला. ठीक आहे, 7व्या फ्लोअर मध्ये केला. ठीक आहे, सो बुद्धांचा तो 7वा वर्षावास होता 7व्या फ्लोअर मध्ये, आपण असं म्हणूया 33 मध्ये. ठीक आहे, ओके, चालेल. अजून